वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. लेट अस लुक ॲट द क्वेश्चन्स. प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ तैवान? तैवानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? द आन्सर इज लाई चिंग ते. उत्तर आहे लाई चिंग ते. लाई चिंग ते यांचे तैवानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लाई चिंग ते अल्सो नोन ॲज विल्यम लाई. लाई चिंग ते यांना विल्यम लाई या नावाने सुद्धा ओळखतात. लाई चिंग ते रिप्रेझेंटेड डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी. लाई चिंग ते हे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे प्रतिनिधित्व करतात. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी विन अ थर्ड स्ट्रेट टाईम इन द हिस्ट्री ऑफ तैवान. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी ही सलग तिसऱ्यांदा तैवानच्या इतिहासामध्ये सलग जिंकली आहे. आणि या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या पूर्वीच्या 2 वेळा अध्यक्ष राहिल्या आहेत साई इंग वेना. साई इंग वेना ह्या यापूर्वी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीतर्फे 2 वेळ अध्यक्ष राहिल्या आहेत. दिस ऑल्सो मार्क्स द हिस्टोरिक थर्ड स्टेट विक्ट्री फॉर द डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी after Tsai Ing-wen completed her 2 terms as Taiwan's president since 2016. What is SWARM in Indian Defense Technology? SWARM हे भारतीय संरक्षण दलातील SWARM हे काय आहे? SWARM stands for Smart War Fighting Array of Reconfigured Modules. SWARMचे पूर्ण रूप आहे Smart War Fighting Array of Reconfigured Modules. A swarm or fleet of unmanned aerial vehicles is a set of aerial robots, that is drones, that work together to achieve a specific goal. Swarm हे एक अनमॅन एरियल व्हेकल आहे, ज्याला एरियल रोबोट्स म्हणतात, ज्यालाच आपण ड्रोन म्हणून ओळखतो. हे ड्रोन्स एकत्रपणे काम करतात आणि ठराविक टार्गेटवर हल्ला करतात. You can see in the picture, this is swarm drone technology. Which tiger reserve in Maharashtra has earned the title of the first dark sky park in India? महाराष्ट्रातील कुठल्या टायगर रिझर्वने, कुठल्या व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिला डार्क स्काय पार्क म्हणून शीर्षक हासिल केले आहे, शीर्षक मिळवले आहे? द आन्सर इज पेंच टायगर रिझर्व. पेंच टायगर रिझर्व, पेंच व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिला डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता मिळवली आहे. द पेंच टायगर रिझर्व इन महाराष्ट्र हॅज बीन मार्क ॲज इंडियाज फर्स्ट डार्क स्काय पार्क and the 5th such park in Asia for protecting the night sky and preventing light pollution, making the facility ideal for astronomy enthusiasts. महाराष्ट्रातील जो पेंच टायगर रिझर्व आहे, या पेंच टायगर रिझर्वने भारतातील पहिला डार्क स्काय पार्क होण्याचा मान मिळवला आहे आणि सोबतच हा एशियातील 5व्या क्रमांकाचा असा डार्क स्काय पार्क आहे. डार्क स्काय पार्क हे लाईट पोल्युशन फ्री असतं आणि ते अर्बन एरियापासून दूर असतं, नैसर्गिक ठिकाणी असतं आणि तिथे खगोलशास्त्रज्ञांना, खगोलप्रेमींना ॲस्ट्रॉनॉमीचा म्हणजेच खगोलशास्त्राचा अभ्यास करायला सोयीस्कर जातं. हु इज नोन ॲज वॉटरमॅन ऑफ इंडिया? भारताचा जलपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? राजेंद्र सिंग इज नोन ॲज वॉटरमॅन ऑफ इंडिया. राजेंद्र सिंग यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखतात. ही बॉर्न ऑन 6 ऑगस्ट 1959. ही इज ॲन इंडियन वॉटर कन्झर्वेशनलिस्ट अँड एन्व्हायरमेंटलिस्ट फ्रॉम द अलवर डिस्ट्रिक्ट, राजस्थान इन इंडिया. ते जलसंवर्धक आहेत, पर्यावरणवादी आहेत. ते राजस्थानमधील अलवर या जिल्ह्यातील आहेत.
अल्सो नोन ॲज वॉटरमॅन ऑफ इंडिया, त्यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणतात, जलपुरुष म्हणतात. ही वॉन मॅग्सेसे अवॉर्ड इन 2001, त्यांनी 2001मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि स्टॉकहोम वॉटर प्राईज, स्टॉकहोम जलपुरस्कारसुद्धा त्यांना 2015मध्ये मिळाला आहे. विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेज अबाउट सुप्रीम कोर्ट, भारतीय संविधानातील कुठले कलम हे सर्वोच्च न्यायालयाबद्दल भाष्य करतं? तर भारतीय संविधानातील कलम 124(1) हे सर्वोच्च न्यायालयाबद्दल भाष्य करतं. द आर्टिकल 124(1) states about the Supreme Court of India. Articles 124 to 147 in Part 5 of the Constitution deals with the organization, independence, jurisdiction, powers and procedures of the Supreme Court. भारतीय संविधानातील भाग 5 मधील कलम 124 ते 147 हे सर्वोच्च न्यायालयाची रचना, त्याचे स्वातंत्र्य, त्याचा न्याय हक्क, त्याचे अधिकार आणि त्याच्या प्रोसिजरबद्दल सांगतं. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 124(1) states that there shall be Supreme Court of India constituting of a Chief Justice of India CJI and until Parliament by law prescribes a larger number of not more than 7 other judges. भारतीय संविधानाचे कलम 124(1) हे सांगतं की भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल, ज्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतील. त्याशिवाय जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत 7 पेक्षा जास्त इतर न्यायाधीश असतील. 7 पेक्षा जास्त नको एवढे न्यायाधीश असतील. म्हणजे कलम 124(1) हे सांगतं की भारताला एक सर्वोच्च न्यायालय असेल, त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 7 न्यायाधीश असतील. वेन थर्ड बॅटल ऑफ पानिपत ऑकर्ड, पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा घडले? द थर्ड बॅटल ऑफ पानिपत टूक प्लेस ऑन 14 जानेवारी 1761. पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761ला घडले. इट टूक प्लेस बिटवीन मराठा एम्पायर वर्सेस अहमद शाह दुरानी विथ 2 इंडियन मुस्लिम अलाइज, द रोहिला अफगान्स ऑफ दुआब अँड शुजा उद्दौला द नवाब ऑफ औध. हे युद्ध मराठा साम्राज्य, मराठे विरुद्ध अहमद शाह दुरानी आणि त्यासोबतच त्याचे 2 मुस्लिम अलाइज, रोहिल्ला, दुआबमधला रोहिला आणि नवाब ऑफ औध म्हणजे शुजा उद्दौला यांच्यामध्ये घडले. थँक्यू.